लायब्ररीत पण नाहीयेत मॅम. कुठे गेल्या असतील? काय ग, काय झालंय? कसलं टेन्शन आहे? सर, तुम्ही रागिणी मॅमला पाहिलं कुठे? नाही, मी नाही पाहिलं. अगं पण त्यांचं तुमच्या बरोबरच लेक्चर आहे ना? हो, आमच्याच वर्गावर लेक्चर होतं, पण एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. रागिणी मॅमची ना कोणीतरी खूप वाईट मस्करी केली हो. बापरे, म्हणजे आज काही कॉलेजचं खरं नाही. पण झालंय काय? सर, आमच्या वर्गातल्या एका बाकावर त्यांचं नाव लिहिलंय. नाव लिहिलंय? हा, म्हणजे नुसतं नाव नाही लिहिलंय. रागिणी रागिणी लव्स अभिमन्यू, हा असं लिहिलंय. काय? आणि तेव्हापासून मी मॅडमला शोधते, त्या मला सापडतच नाहीयेत. कुठे गेल्यात काय माहिती. त्या खूप दुखावल्या गेल्या असतील हो. ठीक आहे, तू बघ त्यांना कोणी दिसतात का? मी जाऊन स्टाफ रूम मध्ये बघतो. हो. आणि तुम्हाला फोन पण करतो. हा? चालेल. चल. किती वाईट घडतंय हे सगळं, आणि ते माझ्या बाबतीत. एका प्रोफेसरशी कॉलेजमध्ये असं कोणी वागतं का? चिवड्या, इमोशनल हॅरासमेंट आहे ही. My God. गौरी, किती कमनशिबी आहे ही मुलगी. म्हणजे एखाद्याने जिथे असायला नको, ही मुलगी ना बरोबर तिथेच असते आणि सगळी संकट ओढवून घेते. तुझ्या या मूर्खपणाचा ना गौरी मला फायदाच होतोय. रवी दादा, झाली क्लीन रूम, निघा आता तुम्ही. गौरी पाचपुते, पहिल्या बेंचवर बसायचं असतं, सगळ्यांच्या पुढे पुढे करायचं असतं, इतरांच्या आयुष्यात नाक खुपसायचं असतं ना तुला. बघ मग मी आता काय करते. You know what, गौरी, हे सगळं ना मी तुमच्या अभिमन्यू सरांसाठीच करते अगं. हा, खरं तर ते ना माझ्यापेक्षाही जास्त एकटे आहेत. मग आता तुझा वापर करून मी त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करणार, गिल्ट देणार, आणि मग आमची 17 वर्षांपासूनची जी फक्त मैत्री आहे, तिचं रूपांतर लग्नाच्या नात्यात होणार. बघणार इतक्या खालच्या थराला जाऊन विद्यार्थी मस्करी कसं काय करू शकतात? काय? इतक्या खालच्या थराला जाऊन विद्यार्थी मस्करी कशी काय करू शकतात? अरे ते सोड अभि, मला रागिणीची काळजी वाटते. अरे तिला मी फोन केला होता, पण तिचा फोन बंद येतोय. मला वाटलं इकडे असेल म्हणून इकडे आलो, तर इथे पण नाहीये ती. सर, रागिणी मॅम कुठे आहेत त्या? मी त्यांना सगळीकडे शोधलं, त्या कुठेच सापडत नाहीयेत. काय असेल? गौरी असं काही करेल मला पण वाटलं नव्हतं. म्हणजे चेहऱ्यावरून किती सिन्सिअर वाटते ना ती. डॉली, गौरीच्या बेंचवर जर ते लिहिलं असेल
तर ते तिनेच लिहिलंय असं सांगता येणार नाही ना. पण सर त्या क्लासरूम मध्ये फक्त टीवायचेच लेक्चर्स होतात आणि त्या बेंचवर सुद्धा गौरीशिवाय दुसरं कोणी बसतच नाही. शिवाय कॉलेज नंतर सुद्धा गौरी कितीतरी वेळ असते कॅन्टीन मध्ये. अच्छा, म्हणजे तू बोलतेस त्याच्यामध्ये तथ्य आहे. तर बरं झालं तू तुझा संशय बोलून दाखवलास. ठीक आहे, बघतो मी काय करायचं ते. यू मे गो. ओके सर, येऊ. आयला सांग ना अरे काय झालं? अरे एक नंबर अडकली गौरी. आता प्रिन्सिपल सर तुझी अशी वाट लावणार आहे ना की ती परत कॉलेजमध्ये तोंड दाखवायच्या लायकीची नाही राहत बघ. क्या बात है डॉली, एक नंबर प्लॅन. एक मिनिट, मी कुठे काय केलंय? अरे मैंने तो बस मौके पे चौका मारा है बस. विचार करतेस तू रागिणी? तुझा ऐकून मला कोणाशी काहीच बोलायचं नाही. तुझा अरे प्लीज शांत हो तू. हे काय विड्यासारखं आहे? अशी काय बसलेस खाली सगळं? उठ उठ, मी आहे ना प्लीज. काय इकडे इकडे बस, इकडे बस, बस इथे. काय वेड्यासारखं रागिणी? जा 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 तू. तू शांत हो आधी. तुला काय जाते शांत हो म्हणायला? जी काय बदनामी व्हायची आहे, ती माझी होणार आहे रे. आता बघ, कॉलेजमधली मुलं तिला थराला जाऊन गॉसिप करते आणि ही आजकालची मुलं घाणेरडे शब्द वापरतात ना. शी. रागिणी तू कशाला विचार करतेस कोण काय बोलत असेल याचा? नाही, आतापर्यंत तर त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या ग्रुप्सवर त्या बेंचचे फोटो शेअर पण केले असतील आणि लोकांनी ना त्याच्यावर अश्लील आणि कमेंट सुद्धा केले असतील रे. अभि का माझ्याच वाट्याला आलंय रे? काय कोणाचं वाईट केलं होतं मी? इतक्या खालच्या थराला जाऊन का कोणी मस्करी करत रे? एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं त्याची पुसटची कल्पना नसते का? मी आता जेवून देऊन टाकते. हा मी जेवून. रागिणी काय बोलतेस? असं कसं आयुष्य उद्ध्वस्त होईल? कुठल्या कल्पनेतल्या गोष्टींमध्ये रमून तू काहीतरी बोलतेस? कल्पना? मी म्हणजे माझं हे सगळं इमॅजिनेशन आहे का असं वाटतंय तुला? उद्या हे सगळे फोटो शेअर झाल्यावर मला या कॉलेजमध्ये तोंड दाखवायची जागा होणार नाही ना, तेव्हा कळेल तुला. माझं काय झालंय? रागिणी तू आधी शांत हो. हे बघ माझं सुद्धा नाव तिथे जोडलं गेलंय ना, गेलंय की नाही? तू पुरुष आहेस है ना? तू पुरुष आहेस, तुला काही फरकच पडणार नाहीये. मी राजीनामा देऊन टाकू? हा मी ना राजीनामा देऊन टाकते, तेच बरं होईल. मी हे सगळं नाही फेस करू शकत. नाही रे नाही, तुला नाही कळणार अभि. एकट्या बाईचं दुःख काय असतं ना तुला नाही कळणार रे. तू प्रोफेसर आहेस, तुला काही गरज नाही कोणाला घाबरण्याची आणि कोण काय बोलत असेल तुझ्याबद्दल हा विचार करण्याची सुद्धा गरज नाहीये. मी तुला एक सांग, ज्याने कोणी हे केलं असेल ना त्याला मी कठोर शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. माझा शब्द आहे तुला. माहितीये काय माहितीये मला. माहितीये तुला? कोणी केलं हे सगळं? गौरी पाचपुते. गौरी पाचपुते. अरे तिच्याच बेंचवर लिहिलंय. म्हणजे ती गौरी? निक
गौरी असं नाही करणार. तिने नक्की नसेल केलं. का का नाही रे करणार? हा नाही अभि, तुला माहितीच नाहीये. काल कॉलेज सुटल्यावर रस्त्यात जे काही घडलं ना, आणि आपल्या दोघांमध्ये जे काही बोलणं झालं ते त्या कॅन्टीनवाल्या मुलीने ऐकलं. काय? त्याचं भांडवल करते ती. तू सांग मला, हा काही योगायोग असू शकतो का रे? काल तिला कळलं आणि आज आज त्या बेंचवर हे आपण लिहिलंय. तुला सांगते तिनेच केलंय हे सगळं. रागिणी, ती व्यक्ती कोणी असो, गौरी असो किंवा कोणीही, जरी कोणी हे केलं असेल त्याला कठोरातली कठोर शिक्षा केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. माझा शब्द आहे तुला. सर मी खरं सांगते हो, विश्वास ठेवा माझ्यावर. मी नाही लिहिलंय ते. मुळात आपल्या कॉलेजच्या कुठल्याही प्रोफेसरच्या बाबतीत मी असं काहीतरी का वागेन? गौरी, तू हे लिहिलं नाहीस, हे सिद्ध करायला तुझ्याकडे पुरावा आहे का? म्हणजे मी कसा विश्वास ठेवायचा याच्यावर? तर ज्या तुझ्या बेंचवर लिहिलंय त्यामुळे संशय तुझ्यावरच जाणार ना. पण सर, ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाहीये. विद्यावंत पेठे महाविद्यालयात आजपर्यंत असा प्रकार घडला नव्हता. सर माझ्यावर आरोप केला गेलाय म्हणून नाही, पण हे सगळं कोणी केलंय हे मी शोधून काढेन नक्की. मला माहिती आहे आपल्या कॉलेजच्या रेप्युटेशनसाठी तुम्ही गेली अनेक वर्ष खूप कष्ट केली. तुमची मेहनत मी वाया नाही जाऊ देणार सर. पण हे तू कसं काय शोधून काढणार? कॉलेजमधली मुलं तुला उभं करणार नाहीत, आणि याच्यामध्ये जो खरा गुन्हेगार आहे ना तो अलर्ट होईल. बरोबर आहे सर, तुम्ही जे काही बोलताय ना ते एकदम बरोबर आहे. पण माझ्याकडे एक आयडिया आहे, बघा तुम्हाला कसं वाटते ते. तर आपल्या किंवा कुठल्याही कॉलेजमधले विद्यार्थी वर्गात जितके मनमोकळेपणाने बोलत नाहीत ना, त्यापेक्षा जास्त ते कॅन्टीनमध्ये बोलतात. त्यात एवढी मोठी गोष्ट घडली आहे म्हटल्यावर कॅन्टीनमध्ये गप्पा रंगणार, गॉसिप होणार. आणि मग ज्या कुठल्या माणसाने हे केलंय तो कधी ना कधी तरी बेसावत असेलच ना. ठीक आहे, तुला मी एक संधी देतो, पण तू असं बिलकुल समजू नकोस की कॉलेजची यंत्रणा हातावर हात ठेवून नुसती गप्प बसेल. ठीक आहे सर, तुम्ही तुमच्या बाजूने शोधा, मी माझ्या बाजूने शोधेन. पण हे विचित्र काम करणारा माणूस आता लवकरात लवकर बाहेर यायलाच पाहिजे. हॅलो. हॅलो, स्कोरबोर्ड इक्वल? हा, इक्वल म्हणजे प्लॅन सक्सेसफुल. ऑब्व्हियसली. हॅलो, कसं आहे? कालचा तुझा जो बाईकचा प्लॅन होता तो सक्सेसफुल झाला आणि तुला 2 पॉइंट्स मिळाले. आणि आजचा माझा प्लॅन सुपर डुपर सक्सेसफुल झालाय, सो मला 2 पॉइंट्स. सो 2 ऑल, स्कोरबोर्ड इक्वल. अगं काहीही हरकत नाहीये. तुला 2 पॉइंट्स मिळाले काय किंवा मला 2 पॉइंट्स मिळाले काय, शेवटी जिंकणारे कोण आपण दोघही. येस, करेक्ट. आणि आता हार नाही मानायची दादा. तुला माहितीये कॉलेज भर झालंय माझं आणि त्याचं नाव बेंचवर लिहिलं असं पूर्ण कॉलेजभर पसरलंय. आणि याचा त्याला गिल्ट आलाय, त्याला त्रास होतोय. लोक मला टॉन्ट करतायत, माझी बदनामी झाली आहे कॉलेजमध्ये. वा 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 वा, म्हणजे आता लोहा गरम आहे, आपण लग्नाचा हत्तोडा मारूनच टाकूया. अरे गरम म्हणजे अभि इतका पेटलाय ना की हे कोणी केलंय याचा शोध घेणार आहे तो. निश्चय केलाय त्याने. वा, शेवटी आमच्या बहिणाबाईंनी द ग्रेट अभिमन्यू राजे शिर्केला येडा बनवलात.
वेडं बनवलंय ना दादा. पुढे बघ कसा माझ्या तालावर नाचवते ते. वा वा. ए पण त्याला कुणकुण नाही ना लागणार? म्हणजे कोणी लिहिलंय त्याची? हा लागली पाहिजे. हा? हो लागणारच ना. गौरीने हे सगळं केलंय तर त्याची शिक्षा तिला मिळायला नको का? ए बर, आता मी फोन ठेवतो. स्कोर बोर्ड लिहायचंय. बाय बाय. अभि काय करू रे? हा माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे. खूप प्रेम आहे. आणि कसं आहे ना, एव्हरीथिंग इज फेअर अँड लव्ह अँड वॉर. गौरी यार, काय गरज होती तुला तसलं काहीतरी बाकावर लिहायची? तुला पण असं वाटतंय का की ते सगळं मी लिहिलंय? अगं असं काय करते तू? नाही का मला काल ते विचारत होती ते सेटिंग वगैरे कशी लावायची? अरे हो, पण त्या सेटिंगचा आणि याचा काहीच संबंध नाहीये. सगळंच चुकलं यार. तुला सेटिंग लावायची होती तर बाकी काहीतरी केलं असतं ना आपण. हे बाकावर लिहायची काय गरज होती? तुझा पण माझ्यावर विश्वास नाहीये का? हा मी तुला सांगते ना, मी नाही लिहिलंय ते. त्याचा आणि ह्या प्रकरणाचा काही संबंध नाहीये. हे बघ माझा विश्वास आहे तुझ्यावर, पण आता हा मॅटर केवढं मोठं होऊन बसलाय. गौरी गौरी ते बोर्डवर काय? या कोऱ्या कागदावर सही दे. काय वेळ बीड लागले का तुला? सही नाही तर डायरी नाही. बापरे, हिंमत तर बघायची. एवढं सगळं होऊन इथे उभी आहे. अय मानले या बोरीला. पुष्कर, डॉली कुठे आहे? मला काय माहिती? पुष्कर, डॉली कुठे आहे? आय डोंट नो. हो रागिणी मॅडम, तुम्ही पाणी प्या आणि शांत व्हा. हे जे काही घडले त्याबद्दल मी तुमची मनापासून माफी मागतो. ही माझ्या कारकिर्दीमध्ये घडलेली सगळ्यात लाजिरवाणी घटना आहे. रागिणी मॅडम, तुम्ही प्लीज रडू नका, शांत व्हा. सर तुम्ही नका माफी मागू. कुठल्या विद्यार्थ्याच्या चुकीमुळे तुम्ही माफी नका मागू सर. रागिणी मॅडम, मी तुम्हाला शब्द देतो, त्याच्या पाठीमागे जो कोण असेल त्याला कठोर शिक्षा केली जाईल. हेच तर हवंय मला सर. यावेळी त्या कॅन्टीनवालीला कॉलेजमधून काढूनच टाका. सर, या प्रकरणाचा छडा लावायची जबाबदारी तुम्ही माझ्यावरती द्यावी अशी विनंती करतो. बाय ऑल मीन्स सर, तुमची भूमिका नेहमीच जास्त शिस्तीची आणि कडक असते आणि या प्रकरणामध्ये तेच योग्य आहे. सर, हे ज्यांनी कोणी केलं असेल ना, त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. हे बघा अभिमन्यू सर, तुम्ही कठोर शिक्षा कराच, पण या सगळ्यात तुमचं नाव गोवलं गेलंय म्हणून तुम्ही शिक्षा करताय, असा विद्यार्थ्यांचा गैरसमज होता कामा नये. प्रश्न माझ्या नावाचा नाहीये निनाद सर. आज एका महिला प्राध्यापिकेबद्दल वाटेल ते लिहिलं गेलंय. मुलं टिंगल करतात, लेक्चर बंक करतात, प्राध्यापकांची नक्कल करतात, इथपर्यंत ठीक आहे. पण आता प्राध्यापकांच्या जोडा लावण्यापर्यंत गोष्ट गेली. मग इतर कॉलेजमध्ये आणि पेठे कॉलेजमध्ये फरक काय राहिला? सर सगळं एव्हाना सोशल मीडियावर व्हायरल पण केल्या असतील गोष्टी. नक्की सर, अभिमन्यू सरांना याच्यामध्ये लक्ष घालू दे. ते जरी या प्रकरणामध्ये अडकले नसते ना, तरी ते असेच संतापले असते आणि असेच रिॲक्ट झाले असते. खरंय तुमचं सर. मला असं वाटतं की
ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याला आधी समोर येऊन स्वतःची चूक कबूल करण्याची संधी आपण द्यायला पाहिजे. नाही सर, मला नाही वाटत कोणी समोर येईल. हे बघा रागिणी मॅडम, तुम्ही जास्त विचार करू नका. तुम्ही एक काम करा, शांत राहा, घरी जा आणि आराम करा. वाटलं तर 2 दिवस रजेवर जा आणि जे काय असेल ते अभिमन्यू सर लक्ष घालतील त्याच्यामध्ये आणि ते टॅकल करतील. सर मी पहिल्यांदा जाऊन अनाउन्समेंट करतो आणि तू काळजी करू नकोस, काळजी घे. आता मला माझी काळजी करायची गरजच नाहीये अभि, कारण ते डिपार्टमेंट तू स्वतःहून तुझ्याकडे घेतलंयस.